ऐकूयात आपण. हॅलो, जय श्रीराम. मी व्यंकट भालके, ट्रान्सपोर्ट व्यावसायिक आहे. आणि मला प्रेरित करणं म्हणजे नितीनजी चांबले, प्रसाद कुलकर्णी साहेब. आमचं गेल्या 20 वर्षापासून बंकाटला इंग्लिश स्कूलला योगा क्लास घेतो आम्ही, ओम योगा क्लासेस. सहज नितीनजी म्हणले की असं असं तुमचा ग्रुप मोठा आहे आणि आमचं एक असं शिबिर आहे, तुम्ही येता का? मी म्हटलं नितीनजीला या तुम्ही आमच्या क्लासवर आणि प्रत्येकानं आम्ही सांगू, जेवढे येतील तेवढे येतील. तर प्रसाद कुलकर्णी सर, नितीनजी चांबले दोघंही आमच्या क्लासला आले सकाळी 7ला आणि सर्वांना मार्गदर्शन केले. 20-25 पैकी आम्ही इथं 2 जण आलो, संगम कोटलवार आणि मी. म्हणजे 25 जणांना त्यांनी समजावून सांगितले बाबा हे आरोग्याविषयी चांगला आहे, आध्यात्मिक शिबिर आहे. ऐकले आणि न ऐकल्यासारखं बसले ते. आम्ही दोघं आल्यानंतर आम्हाला इतका आनंद झाला की हे शिबिर अगोदरच्या शिबिरमध्ये आपण यायला पाहिजे होतं, पण आम्हाला ही शिबिराची माहिती नव्हती. नितीनजी आणि प्रसाद कुलकर्णी साहेबांना माहिती दिल्याबद्दल धन्यवाद त्यांचं मनापासून. आणि माझं सुगर दर कायम 190 राहायचं. जेवणा अगोदर 190, जेवणानंतर 220. त्या शिबिरला आल्यानंतर असं झालं की 112 पहिल्या दिवशी, आणि नंतर काल 7व्या दिवशी 106. आणि प्रोफाईल केलं पूर्ण, टोटल नॉर्मल आहे माझं पूर्ण. मला मणक्याचा त्रास आहे, माझा व्यवसाय कसा बैठक व्यवसाय असल्यामुळे मणक्याचा त्रास आहे. शुगर होतो भरपूर. शुगर कधी कमी झाला नाही. योगा करत होतो भरपूर, मी साधना करायचं, वॉकिंग करायचं. आमचे आदरणीय पांडुरंगजी कोचळाजी, मला असंच 10 वर्षापूर्वी आम्ही टागोरनगरमध्ये उगा राऊंड मारायचं. माझे एक मित्र होते गोपाळ सोनी, आम्ही दोघं उगा राऊंड मारायचं, घरी जायचं चालत, फास्ट चालायचं. एका दिवशी बोलून पांडुरंगजी कोचळाजी बोलले, अरे तुम्ही चालता कशाला? चला, पण तुम्ही योगा करा, योग साधना करा. मग आपले व्यंकटजी मुंडे सर हे दोघांनी क्लास घ्यायचे. ते क्लास घेताना आम्हाला सांगितलं, तेव्हापासून आम्ही योगाला सातत्य ठेवलंय. तर तुम्ही सर्वांनी हे शिबिर घ्या, चांगलं आहे. आणि आपली जास्तीत जास्त संख्येने सहकुटुंब सहपरिवार या. आता मी, माझी पत्नी दोघे आम्ही हजर झालो. पत्नीला सुद्धा